नमस्कार बंधू भगिनींनो, दिवाळीचा सण हा भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाचा सण आणि विशेषत्वाने हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्वाचा सण संपन्न केला जातो, जो 6 दिवस 6 उत्सवाच्या माध्यमातून संपन्न केला जातो। त्यातला पहिला उत्सव म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे गोवत्स बारस किंवा ज्याला वसुबारस म्हणतो। दुसरा दिवस जो आहे, जो उत्सव करतो आपण, तो धन त्रयोदशी किंवा धन्वंतरी पूजन। तिसरा जो आहे तो नरक चतुर्दशी आणि चौथा म्हणजे लक्ष्मी पूजन आपण या ठिकाणी साजरं करत असतो। लक्ष्मी पूजन म्हणजे केवळ धन, पैसा, सोनं याची पूजा करणं म्हणजे धनलक्ष्मी नाहीये, तर आपल्या शास्त्रानं जवळपास 14 ते 15 लक्ष्मीचे प्रकार सांगितलेले आहेत आणि या सगळ्यांच्या बद्दलचा आस्था आणि प्रेम आपल्या अंतःकरणात आपण ठेवलं पाहिजे असं आपलं शास्त्र सांगतं। त्यातली पहिली लक्ष्मी सांगितलेली आहे तनलक्ष्मी, म्हणजे आपण शरीराला लक्ष्मी समजून त्याचा आपण काळजी घेतली पाहिजे। दुसरी सांगितलेली आहे वनलक्ष्मी, वनाचं रक्षण करणं। तिसरी सांगितलेली आहे धनलक्ष्मी, ज्याचा आपण पूजा करतो, सोने आणि पैसा। चौथी सांगितलेली आहे माधुर्य लक्ष्मी, म्हणजे सौंदर्य, ही देखील एका प्रकारची लक्ष्मीच आहे। त्यानंतर मोक्ष लक्ष्मी, हिला सुद्धा आपण प्रसन्न केलं पाहिजे आणि ही मोक्ष लक्ष्मी सात्विक विचारातनं येते, सात्विक ज्ञानानं प्राप्त होते। त्यानंतर 6वी जी सांगितलेली आहे ती आहे महालक्ष्मी, अष्टमहासिद्धी सह येते, तिला महालक्ष्मी म्हटलं गेलेलं आहे। 7वी विचार लक्ष्मी आहे, विचाराला महत्व आपण आपल्या आयुष्यामध्ये दिलं पाहिजे, ती देखील एका अर्थानं लक्ष्मी असं आपल्याकडे मानलं गेलेलं आहे। त्यानंतर येते ती म्हणजे विजय लक्ष्मी, यश जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये किंवा विजय प्राप्त होतो ती लक्ष्मी म्हणजे विजय लक्ष्मी आहे। त्यानंतर येते राजलक्ष्मी, विशेषत्वाने ही राजलक्ष्मी राजे लोकांकडे राहते, ज्याच्याकडे चतुरंग सेना आहे, म्हणजेच ज्याच्याकडे हत्ती, घोडे, रथ, पायदळ अशा प्रकारचं सैन्य आहे, असा सैनिक ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे राजलक्ष्मी आहे असं आपण समजलं पाहिजे। साम्राज्य लक्ष्मी म्हणजे ज्याच्याकडे सत्ता आहे, सत्तावान व्यक्ती म्हणजे साम्राज्य लक्ष्मी त्याच्याकडे आहे समजायचं, मग ती सरपंचापासूनची ते पंतप्रधानापर्यंतची कुठलीही सत्ता असो। ऐश्वर्य लक्ष्मी म्हणजे देवाचं विश्वरूप दर्शन आपल्याला झालं त्यावेळेला आपल्याकडे येते, ती म्हणजे ऐश्वर्य लक्ष्मी। नारायणी लक्ष्मी म्हणजे पती पत्नींचं एकमेकांसाठी जिवंत असणं, एकमेकांच्या सोबत असणं, याला नारायणी लक्ष्मी म्हटलं गेलेलं आहे। ग्रहलक्ष्मी म्हणजे आपल्या घरातील आपली पत्नी, ही आपल्यासाठी ग्रहलक्ष्मी आहे। कडक लक्ष्मी म्हणजे आपल्या घरातली पत्नी जेव्हा रागात असते किंवा लक्ष्मी जेव्हा रौद्र रूप धारण करते तेव्हा तिला कडक लक्ष्मी असं म्हटलं गेलेलं आहे। आणि लक्ष्मीचा शेवटचा जो प्रकार सांगितलेला आहे ती म्हणजे म्हणजे भाग्यलक्ष्मी। भाग्यलक्ष्मी म्हणजे सौभाग्य टिकणं, किंवा या ठिकाणी आपल्याला गुरुची किंवा संतांची, महामानवांची भेट जेव्हा होते तेव्हा ते एक अर्थानं आपल्यासाठी सौभाग्य लक्ष्मी असते। तर असे हे लक्ष्मीचे प्रकार आहेत।